ता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधीर तिची पाऊले पुजाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोना किरणांनी आळी मळवट हा काट सारी युगाचीच माया तिच्या किरपेच बळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी आई विरघळली किती काळजी घेतेस का माझी? काश निळा प्रत्येक आई आपल्या मुलाची किती काळजी घेते. रांगत येते मूल जरा नजरेआड झालं की तिच्या जीवाची हुरहुर वाढते. किती गोड बोलतेस ग बबले. ऊन शोधते आता नुसतं तुझं बोलणं ऐकते पण कधी एकदा तुला डोळे भरून बघेन असं झालंय मला. ऊन शोधते तुझे हसणे आई कळते आता तुझ्याकडे माझं एवढे एकच मागणं आहे. माझ्या मुलीला सुखरूप ठेव. कळते तू गेली मला मोठं कौतुक होतं, मोठा अभिमान होता माझ्या पोरीचा. मी नसताना स्वतःच्या पायावर उभी राहिली, मोठी साहेबीन झाली. पण नाही, तू एक चोर निघालीस. काशी अगं काय झालं? तुझ्या डोळ्यात पाणी? काय नाही. मला सांगणार नाहीस वय? आईची खूप आठवण येते. येणारच. तुझी आई म्हणजे देवी होती बघ, देवी. जयश्रीबाई सारखी चांगली बाई आजवर पाहिली नाही मी. गावानं तिला भावीन बनवली, लई छळ केला तिचा. मुकाट्यानं समजा सहन केलं बघ तिनं. लई अन्याय झाला तिच्यावर. पण तुला मात्र लई लाडात वाढवलं बघ तिनं. तुझ्यावर चांगला संस्कार केलं, लई केलं तिनं तुझ्यासाठी. बरं झाला तुम्ही मला बघून, इथं आनंद वाटला. परत आलात तुम्ही दोघी. ते तो कुठं आहे? तो कोण? बाबूराव. बाबूराव कोण? अरे ज्याने तुम्हाला किडनॅप केला होता ना, तो बाबूराव म्हणतो मी. आपण त्या ठिकाणी गेलो ना, आपल्याला त्याचा काळा सापडला. तेव्हा शुअर शॉट गॅस केला आपण की त्यानेच तुमचा किडनॅप केला असणार. हा हे बघा, मला ज्यांनी पकडलं ते गुंड नक्की होते, पण ते कोण होते मला माहित नाही. आणि विशेष म्हणजे ज्या गुंडांनी मला पकडलं त्यांनीच मला इथवर सुखरूप सोडलंही. अरे कसा शक्य आहे हा सगळा? नाही, आपल्याला गॅरंटी आहे बाबूराव असा करूच नाही शकत, तुम्हाला सोडूच नाही शकत. मला काय वाटतं, हा सगळा देवी मायाचा लक कामी आला. हा
देवी मा काय आहे आपल्याला सॉलिड काळजी वाटली होती हो तुमची. ऍक्च्युली तसा तुमचा आमचा काय रिलेशन नाही ना, काय संबंध नाही. उद्या आमच्यामुळे तुम्हाला काय झाला असता ना तर आम्हालाच पाप लागला असता. पण त्या देवीने सगळा सांभाळून घेतला. तसाच देवीला प्रार्थना आहे, जिथं कुठे आमची बबली असेल ना तिला सुखात ठेव, चांगला ठेव देवी मा. नक्कीच ऐकेल देवी. बबली जिकडे असेल सुखात असेल. आणि आई प्रार्थना करतेच आहे. बापले चल आपण छोटूला शोधूया. आहे आपण हलोय आहे. अरे छोटू तू आला. आहे हे बघ बबली पण सापडली आता आपल्याला. रे होय. सॉलिड भूक लागली आहे, काहीतरी खायला आणायला पाहिजे ना. एक काम करा तुम्ही थांबा इकडे, मी काहीतरी खायला घेऊन येतो. आईकडे लक्ष. आलो सा मी आलो. छोटू छोटू किती करतो ग आपल्यासाठी हा. हातातून हे हात सुटले, मायेचे आभाळ निसटले. तुझ्या बोल स्पर्शासाठी, तुझ्या बोल स्पर्शा
कोयना कोयना अगं रडतेस का? काय झालं? कोयना अगं हे बघ रडू नकोस तू. काय झालंय? भाऊ बरं झालं तुम्ही भेटला. तुम्हाला तू मला आधी नीट सांग बरं काय झालंय ते. का रडतेस तू? हो हे गुरव. काय झालं गुरवांना? अहो ते कालपासून घरलाच आले नाहीत. म्हणजे कुठे गेले? काल आप्पा सुभेदार त्यांना जबरदस्ती कामावर घेऊन गेला. पर त्यानंतर ते घरला परतलेच नाहीत. मी त्यांना शोधण्याचाही प्रयत्न केला, कुठे कुठे सापडले नाही. तो साळवी पण गेले ते शेतावर, पण तिथनं कळलं की गुरव घरला गेले म्हणून. म्हणजे मग आप्पा सुभेदारांच्या शेतावरून गुरव गेले तरी कुठे? भाऊ त्यानंतर मी आप्पाच्या घरला बी गेले, त्याला बी लई विचारलं, पण त्या नीच आप्पानं मला हाकलून लावलं. हो गावात समधीकडे शोधलं, कुठं बी सापडले नाहीत. आता आता कुठे शोधू मी भाऊ त्याचनी? कोयना कालपासून हे एवढं सगळं घडलं, तुला मला साधं सांगताही नाही आलं? खरंच मला बी काय झालं कोण जाणे, काय सुचलंच नाही भाऊ. हो, मला लई भीती वाटते. ते आप्पा सुभेदाराने ह्यांचं काही बरं वाईट केलं तर? काही होणार नाही गुरवांना, तू काळजी करू नको. मी आहे ना. तू असा धीर सोडू नकोस कोयना. भाऊ मी आता काय करू? प्रत्येक क्षणाला मी आता खचतच चालले. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? आहे ना? मग चल आपण गुरवांना शोधूया. चल. काशी हे काय बघतोय मी? काय? जरा वेगळी दिसतेस. कुठे काय? तशीच दिसते मी. केस कापलेस? पेले मी. अरे बबले, केसांचा उभी तू बाथरूम मध्येच ठेवला? हो. मला सांगितलं नाहीस केस कापलेत ते? मी सांगणार होते तुम्हाला, सरप्राईज देणार होते मी. चावटेस. नाही हो, कुठे काय. पण छान दिसतेस. छोट्या केसांमध्ये छान दिसतेस. बरं झालं, वीक घालायची कटकट मिटली. काशी हं? तुला आठवतं आपण मुंबईला गेलो होतो, तिथे मी तुला ड्रेसेस घालायला सांगितले होते. किती गोड दिसायचीस त्यामध्ये तू. आणि काशी जवळ ये ना. जवळ नको. अगं पण का? मी देवाची पूजा नाही केली अजून. कशी काय चाललंय? दरवेळी मला काही ना काही कारण देतेस. मी देवाची पूजा करून आले. अजून किती दिवस नाटक चालणार आहे? का काय झालं?
आणि तू हा काय अवतार केलायस? आओ अवताराचा सोडा तुम्ही, ते मॅटर सेटल केलंय आपण. आणि काय म्हणजे काय? हा ओ भाऊ, बाई माणूस आहात आपण, लिमिट आहे आपल्याला बी. हे बघा, आपण त्या संजयची नावाची बायको बनून आलोय हे आपल्याला माहितीये, तुम्हाला माहितीये. अरे पण त्या संजयला माहित नाही ना, तो आपल्याला काशी समजून आपल्याला जवळ घेत असतो आणि आपण प्रत्येक वेळेला लांब लांब ढकलत असतो. टोपी वैताग आला आपल्याला गोष्टीचा. आता डोक्यात जायला लागले हे सगळं. हे बघ बबली, अजून थोडेच दिवस. काय दिवस काय नाही, उद्या मी आपल्या आईकडे जातीये बस. काय? अगं पण मग इथे काय होईल? ए इथलं काय नाही ते तुम्ही बघून घ्या. इथे काय आपण आयुष्यभर राहणार नाहीये. हे बघ बबली, हे जे काही आहे ना ते आपण लवकरात लवकर सावरण्याचा प्रयत्न करूया. पण तू अजून काही दिवस इथे थांब. बघ बबली, नाही म्हणू नकोस. हे बघा, आपण हो बी बोलू शकत नाही. आणि तुमचं जे काय आहे ना ते जरा लवकर निस्तरा. त्याचा आपला निर्णय आपण पण घेऊ शकतो. बबली बबली, काशी काय अवतार केला हिनं आणि ती अशी का केली? काही कल्पना नाही. आणि तुम्ही बबली बबली म्हणून तिला हाक मारत होता. गुदात्य, मी आलो. भाऊ अप्पा, अप्पा सुभेदार. काय आहे भाऊ? हा आणि ही परत आली काय गे? तुला एकदा सांगून कळत नाही का? लोचटासारखी परत परत दारावर येते. आप्पा, तुम्ही मला लोचट म्हणा ना तर काय बी म्हणा, पण एक गोष्ट खरी खरी सांगा, तुम्हीच तर यासनी कुठं लपवून ठेवलं नाही ना? तुला काय वाटलं तुझ्या नवऱ्याला लपवत बसायला मला काय दुसरे कामधंदे नाहीत? हे बघा आप्पा, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. तुम्ही बऱ्या बोला ना, मला सांगा, नाहीतर म्या. ए काय करशील का? काय करशील? हा अगं मी मळ्यावर गेलोच नाही तर मला काय माहिती तुझा म्हातारडा नवरा कुठे आहे ते? हे बघ अप्पा, पुरव तुझ्या शेतावर कामाला आले होते नव्हे, त्यांना जबरदस्तीने नेण्यात आलं होतं. आणि त्याच्यानंतर ते बेपत्ता झालेत म्हणजे तुला नक्की ठाऊक आहे की ते कुठे आहेत, कारण त्याला तूच जबाबदार आहेस. ए मला माझ्या माणसांनी सांगितलं मळ्यावरनं तो काम करून निघून गेला. आणि तो कुठे हरवला ते मी कसं सांगू? आणि ह्या सर्वाला मी जबाबदार कसा? अप्पा सुभेदार, मी तुला चांगलं ओळखतो. गुरवांना गायब करण्यामागे नक्की तुझा काहीतरी डाव आहे, पण मी तो पूर्ण होऊ देणार नाही. मी बघून घेईन तुला. अरे तुझे हे असले धंदे या गावात आता नाही चालायचे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, गुरवांना जर काही झालं तर काठ माझ्याशी आहे. ए जा रे. ए काय करायचं ते करून घे, मी बघून घेईन माझं काय ते. हा आले मोठे मला सांगणारे. चला जा जा, माझ्या घरात आधी चालते वा. चला निघा. अरे तू काय वाटेल ते करून घे, मी गुरवांना शोधून काढेन. चल कोयना. टोपी आपली मजबुरी होती ना म्हणून इतके दिवस होतो आपण इकडे. पण आता नाही बबली, नाही आता तू इकडे नाही राहायचं. काय करेल आहे? जास्तीत जास्त आपल्याला 2 शिव्या घालेल, पण परत तर घेल.
मजबुरीच्या वेळी ना आपली माणसंच आपल्याला सांभाळून घेतात. नाही बबले, तू करच आता आईला फोन. बघ जरा कोणाचा आहे तो. काय ड्रायव्हिंग करताना फोन नाही घेऊ शकत ना. उगाच हवालदाराने पकडला ना तर फालतूची मचमच होईल. हॅलो 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 ए हॅलो 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 काय झाला? कोणचा फोन आहे? हा हॅलो हॅलो. अरे रेंज मध्ये नसणार रे फोन. इकडे रेंजचा सॉलिड वांदा असतो माहिती आहे. हॅलो हॅलो. अरे जाऊ दे, ठेवून दे फोन.